नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आज आपण छान अशी चटपटीत रेसिपी बनवलेली आहे आणि एकदम देशी रेसिपी आहे ही आपली। जेव्हा आमच्याकडे गावाकडे सीजनला असे कणस येतात ना, तेव्हा आम्ही अशा प्रकारे कणसांचा चिवडा बनवतो। तर मस्त अशी आपली कणस आलेली आहेत आणि कोवळी कोवळी कणस आहेत, त्यामुळे ना मी अशा प्रकारचा चिवडा बनवणार आहे। थोडीशी जून असल्यानंतर ना मग भाजल्यावर चांगली लागतात आणि ही कोवळी आहेत ना, ही भाजली ना तर हे त्याच्यावर दाणे आहेत ना ते पण करपतात, असे व्यवस्थित असे भाजता येत नाहीत। तर मी ही कणस सोलून ना अशा प्रकारे सुरीने काढून घेते। त्याचे दाणे नखाने काढायला गेलं ना तर ते तुटतात, पिचकतात, त्यामुळे मी सुरीने अशा प्रकारे काढून घेते, म्हणजे व्यवस्थित ते निघतात सर्व दाणे याचे। छान असं आपलं ना पूर्ण कणसांचे दाणे आपण काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण आपला चिवडा बनवायचा आहे। खूपच छान लागतं, कारण गावाकडे कसं होतं आहे, ज्या त्या सीझनमध्ये ना म्हणजे जे आपण शेतामध्ये काही भाजीपाला करा किंवा अशा प्रकारे कणस, हरभरा, शाळूचा हुरडा वाटेल ते पदार्थ आपल्याला खाता येतात आणि खूपच हेल्दी असतात, देशी एकदम हेल्दी, आणि काही याचे साईड इफेक्ट होत नाही, काही नाही। तर आम्ही जेव्हा सीझनला असे कणस येतात ना तेव्हा आम्ही नेहमी अशा प्रकारे चिवडा बनवतो किंवा भाजून वगैरे आम्ही कणस खात असतो। आता आपण तव्यामध्ये 1 चमच्यावर तेल घातले आणि त्यामध्ये थोडासा कांदा बारीक चिरून घातला, अर्धा कांदा असेल तरी पण चालेल। कांदा आपण चांगला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे अशा प्रकारे, आणि त्यानंतर जे आपण कणसाचे दाणे काढले होते ते यामध्ये घालून घ्यायचेत। ते सुद्धा चांगले ना परतवून घ्यायचे, चांगले भाजले ना की मग ते पूर्ण म्हणजे याला काही शिजवायची गरज लागत नाही, काही नाही। चांगले भाजले ना तर चांगले शिजले जातात, त्यामुळे पोट वगैरे बिघडत नाही। आणि वरून आपण यामध्ये हळद घातले, थोडंसं तिखट घातले आणि मीठ घातलेलं आहे। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया यामध्ये, आणि आता आपण यानंतरची प्रोसेस म्हणजे आपण भाजूनच घ्यायचं आहे, त्याच्यावर डाग पडेपर्यंत आपण हे कणसाचे दाणे भाजत राहायचे। चांगला चटचट चटचट आवाज येईपर्यंत आपण याला भाजायचे आणि त्या सगळ्या दाण्यांवर छान असे ना लालसर डाग पडले पाहिजेत, अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचे। थोडं 5-7 मिनटं जातात, पण आपली छान असं भाजून घेतले ना की चांगली टेस्ट लागते आणि वाससुद्धा खूप छान येतो। त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालायची आणि वरून लिंबूसुद्धा अर्धा पिळून घ्यायचा। मस्त असा चटपटीत आपला कणसाचा चिवडा तयार झालेला आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा, जेव्हा तुम्हाला कणस भेटतील नाशी त्यावेळी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल। आम्ही तर नेहमी अशा प्रकारे चिवडा बनवतो, मुलांना तर खूपच आवडतो। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एकदा कमेंट करून सांगा। मस्त असा बघा आपला चिवडा तयार झालेला आहे, गरम गरमच खायचा आपण याला। तुम्ही यामध्ये चाट मसालासुद्धा घालू शकताय, पण लिंबू असल्यानंतर चाट मसाला नाही घातला तरीसुद्धा चालेल। तर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। थँक्यू।